महाराष्ट्र बुलेटिन, नई सोच नई दिशा। बिजली वितरण कंपनी ने औद्योगिक खपत की दरें बढ़ा दी है और इसका असर औद्योगिक क्षेत्र पर पड़ने लगा है। बिजली दरों के वृद्धि के कारण फैक्ट्रियां दूसरे राज्यों में स्थानांतरित हो रही है, जिससे भारी नुकसान हो रहा है, जिसके लिए आईमा की बैठक में एकजुट होकर संघर्ष करने की अपील की गई। एक प्रतिनिधिमंडल शुक्रवार को जिलाधिकारी से मुलाकात करेगा और इस संबंध में आवेदन भी देगा। बिजली वितरण कंपनी ने बिजली की कीमतों में भारी वृद्धि कर दी है, जिसका असर औद्योगिक क्षेत्र पर पड़ रहा है। इसलिए औद्योगिक क्षेत्र को झटका लगने लगा है, क्योंकि उद्योग अन्य राज्यों में पलायन करने लगे हैं। बैठक में कई व्यापारियों ने यह कहा कि यह वृद्धि अनुचित है। इस संबंध में आईमा के अध्यक्ष ललित बूब ने उद्यमियों से एकजुट होने की अपील की है। तारखेला जी MERC ची हिअरिंग आहे, त्याच्यामध्ये जे सर्वसामान्य उद्योजक आहे यांच्यावर जी वीज वाढ लादली जाते आहे, याचा आम्ही सर्व आयमातर्फे निषेध करणार आहे। याच्यामध्ये मोठे जे उद्योजक आहे यांचं पण नुकसान होत आहे आणि जे स्मॉल स्केल उद्योजक आहे त्यांचे पण जे KVA बिलिंग लावणार आहे त्याच्यामुळे त्यांचं खूप मोठं नुकसान होणार आहे। तर अशामध्ये जो लघु उद्योजक आहे त्याने जगावं कसं? MSME ला आपण भारतामध्ये म्हणतात की पुढे यावं आणि मध्येच ही वीज वाढ आणि त्याची जी प्रॉडक्टची जी किंमत वाढणार आहे, तर याच्यामध्ये वीज महामंडळ मोठा खोडा टाकता आहे। तर याच्यासाठी या वीज वाढीचा आयमातर्फे आम्ही सर्व प्रतिनिधी इंडस्ट्रीतर्फे निषेध करणार आहे आणि त्या दिवशी आमचं म्हणणं मांडणार आहे। अतिशय प्रखरपणे नाशिक हे नेहमी होणाऱ्या वीज दरवाढीला विरोध करत आलाय आणि यावेळी देखील आम्ही या सर्व औद्योगिक संघटना मिळून नवीन हा जो वीज दरवाढीचा प्रस्ताव आहे, ज्याच्याने कुठेतरी हे उत्पन्न निर्माण करण्याची जे काही मॅन्युफॅक्चरर्सला कॉस्ट जाते आणि ह्या दृष्टिकोनातून महागाई वाढू शकते, राज्याचं नाव कुठेतरी परत औद्योगिक गुंतवणुकीत मागे पडू शकतं, ही भीती निर्माण झाली। त्यामुळे आम्ही माननीय मुख्यमंत्री जे ऊर्जा मंत्री देखील आहेत आणि जे अपारंपरिक ऊर्जा त्याचे मंत्री माननीय सावे साहेब यांना देखील विनंती करणार आहोत की आपण पर्सनली या विषयाकडे लक्ष घालून हा जो वीज दरवाढीचा प्रस्ताव आहे हा फेटाळून लावण्यात यावा। आयमा, नीमा, लघु उद्योग, मासिया आणि सगळ्या औद्योगिक संघटनांनी एकत्र येऊन आज वीज दरचा हा जो प्रस्ताव डिस्कॉमनी MERC पुढे दिलेला आहे आणि प्रत्येक शहरात ती मीटिंग होणार आहे। नाशिकमध्ये 28 फेब्रुवारीला सकाळी 10:30 वाजता कलेक्टर दालनात जे नियोजन भवन आहे तिथे होणार आहे। त्या मीटिंगमध्ये सगळ्या संघटनांनी आपले तिथे ऑब्जेक्शन नोंदवलेले आहे आणि ते आम्ही तिथे 2-2 मिनिटांमध्ये जे ऑब्जेक्शन आहे तिथे आम्ही त्यांना ते ऑनलाईन स्वरूपात होणार आहे व्हिडिओ कॉन्फरन्सिंग थ्रू। तर आम्ही तिथे आमचे सगळ्यांचे ऑब्जेक्शन नोंदवणार आहोत। आम्ही सगळे उद्योजक आणि नाशिकच्या वतीने जे वीज दर आणि जे मल्टी मॉडेल टेरिफ आणि फिक्स डिमांड चार्जेस वेगळे जे सौर ऊर्जाला त्यांनी एक बांधण्यासारखं केलेलं आहे जे या त्यांच्या सगळ्या ऑब्जेक्शन्स मध्ये, तर आम्ही त्याचा निषेध करणार आहोत आणि याच्या पुढे जे प्रक्रिया आहे आम्ही मुख्यमंत्र्यांपर्यंत घेऊन जाणार आहोत। राज्य सरकार को बिजली की दरें बढ़ाने से पहले वैकल्पिक ऊर्जा स्रोतों की तलाश करनी चाहिए। बैठक में उद्यमियों ने कहा कि इसलिए बिजली की कीमतें बढ़ाने की कोई जरूरत नहीं होगी। उद्यमी शुक्रवार को जिलाधिकारी से मिलकर उन्हें ज्ञापन सौंपेंगे, जिसमें चेतावनी दी गई है कि यदि बिजली दरों में वृद्धि रद्द नहीं की गई तो वे न्यायालय में जाकर आंदोलन करेंगे। इस बैठक में आईमा अध्यक्ष ललित बूब, संजय सोनवने, निखिल पांचाल और अन्य व्यवसायी उपस्थित थे। महाराष्ट्र बुलेटिन के लिए अतुल पवार, नासिक। महाराष्ट्र बुलेटिन यूट्यूब चैनल को शेयर करें, सब्सक्राइब करें, बेल आइकॉन पर क्लिक करें।